पुणे नाशिक रेल्वे सुरू व्हावी म्हणून आता पुन्हा विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी हा विषय लावून धरलेला आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, त्याचबरोबर चाकण, म्हणजे पुण्यावरून जी रेल्वे नाशिकला जाणार आहे ती जुने जो सर्वे झाला आहे त्याच मार्गाने जावी. गेले अनेक वर्ष याचे प्रयत्न झाले परंतु तो विषय मार्गी लागला नाही. मध्यंतरी केंद्र सरकारने हा रूट बदलला अशा प्रकारचं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केल्यामुळं लोकांच्या आशा मावळलेल्या होत्या. परंतु आता सत्यजित तांबे म्हणजे आमदार महोदयांनी हा विषय पुन्हा ओपन केल्यामुळे आणि अराजकीय 9 ऑगस्ट रोजी आंदोलन केलं जाणार आहे. रेल्वेचा प्रश्न मार्गी का लागत नाही हा आपला जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष तात्यासाहेब मेहर आहेत. ते उत्कृष्ट शेतकरी आहेत, उत्कृष्ट अभ्यासक आहेत, BSc ॲग्री आहे. विशेष म्हणजे ते KVKचे चेअरमन आहेत आणि ग्रामोन्नती मंडळाचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्यांचं एक मोठं काम राहिलेलं आहे. तर ते तुम्ही काय सांगाल, हे रेल्वेचं जे विषय आहे हे भिस्त घोंगडं मार्गी का लागत नाही? आपण जर वाणीसाहेब पाहिलं तर कुठल्याही भागाचा विकास हा जलमार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्गाने होत असतो. त्यातला रेल्वे मार्ग हा रस्ता मार्ग आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याकडे रस्ते असतात त्या रस्त्याला जसं आपण डांबरीकरण, काँक्रिटीकरण करतो, पूल बांधतो आणि रस्त्याच्या वाहतुकीने आपण दळणवळणाची साधनं उपलब्ध झाली तर आपल्या भागातील असणारा शेतमाल, आपल्या भागातील असलेली वाहतूक ही जलद गतीने होते आणि त्या ठिकाणी तुम्हाला विकास हा गतिमान होतो. आणि विकास गतिमान होत असताना आज सगळ्यात स्वस्त वाहतुकीचं साधन काय असेल तर रेल्वे आहे. म्हणजे भूपृष्ठावरील वाहतुकीमध्ये जे रेल्वे आहे ह्या रेल्वेला आपल्याला निश्चितपणे शेतकऱ्यांचं माल दूरच्या अंतरापर्यंत मार्केटपर्यंत तो जाऊ शकेल. आज आपण जर पाहिलं तर तुम्ही जर पुण्यापासून जर आपण निघालो तर जो काही MIDCचा भाग आहे या MIDCच्या भागातील जे काही वाहतूक आहे ती रेल्वेने जर केली तर तुम्हाला सहजगत्या ती मुंबईपर्यंत निर्यातीकरता पण जाऊ शकेल. कंटेनर वाहतूक ज्याला आपण म्हणतो. आज जगामध्ये बऱ्याचशा ठिकाणी प्रगत देशामध्ये कंटेनर वाहतूक ही रेल्वेने केली जाते. त्याचप्रमाणे रेल्वेने तुम्हाला सगळ्या प्रकारचा पुरवठा पण होऊ शकतो. मग सिमेंट असेल, नंतर कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, क्रूड असेल, हे सगळं रेल्वेने वाहतूक आहे. मोठी बल्क वाहतूक असल्यामुळे स्वस्त आहे. आम्ही सुद्धा सुरुवातीला द्राक्ष, टोमॅटो, डाळिंब आम्ही रेल्वेने पाठवायचं. पुण्यावरून, मुंबईवरून बुकिंग करायचं आणि रेल्वेने द्यायचं. त्यामुळे आमचा माल स्वस्तामध्ये त्या स्टेशनला पोचत होता. त्याच्यानंतर काय आलं तर शेतकऱ्यांची संख्या वाढली, उत्पादक वाढले. मग काय झालं, चांगल्या ट्रकच्या वाहतूक सुरू झाल्या. वर कलकत्त्यापर्यंत, दिल्लीपर्यंत, इकडं बनारस असेल, खाली तामिळनाडूमध्ये असेल, चेन्नई वगैरे सगळीकडे जायला लागलं. बेंगलोरला जायला लागलं. आपल्या भागातला बराचसा माल, कांदा त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला साऊथला जात होता. आणि म्हणजे तशी रस्त्याची वाहतुकीतून आपण जात राहिलो तसं रेल्वे हे खूप मोठं साधन आहे. कमी वेळात पोचता येईल, कमी वेळात पोचतं आणि सुरक्षित पोचतं. आज काय नुसतं आपण विचार करतो रेल्वेने माणसंच जातात, अरे माणसावर मालगाड्या जातात, सगळ्या प्रकारची वाहतूक होते. आज हा कॉरिडॉर जोडला गेला पुणे नाशिक आणि आपल्या भागातून गेला. हा उन्नत भाग आहे. या उन्नत भागामध्ये पिकणाऱ्या मालाला आपल्याला चांगल्या बाजारपेठ उपलब्ध होईल, चांगल्या प्रकारचे आपले पैसे होतील शेतकऱ्यांचे. त्यामुळं हा जो काही त्यावेळेपासून जो काही रेल्वे मार्ग पुण्यापासून जो काही नाशिकपर्यंत तो नारायणगाव, चाकण, खेड, मनसर असा संगमनेर असा करत तो सिन्नरवरून पुण्याला जोडलेला होता नाशिक पट्ट्याला. आणि आज चांगल्या पद्धतीची आपल्या वाहतुकीची व्यवस्था होईल. आज ही व्यवस्था झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. औद्योगिक मालसुद्धा आपल्याला आणणं, रॉ मटेरियल आणणं, सगळ्या गोष्टीला रेल्वे हा अतिशय प्रभावी साधन आहे. आणि आपल्याकडं ह्या सर्वसामान्य माणसाची ती गरज आहे. आता पण चर्चा अशी होते की आपल्याकडे GMRTचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामुळे या रेल्वेला खीळ बसते अशी चर्चा होते. आता ते आम्ही वैज्ञानिकांशी बोललो, ते म्हणाले तसं आमच्याशी म्हणजे समोरासमोर कुठल्या मुद्द्यावर चर्चा होत नाही.
आज बोलू का वाणी साहेब? खरं म्हणजे ज्या वेळेला आम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मंत्री शिवराज पाटील होते, शिवराज पाटील चाकोरकर, ते ज्यावेळेला केंद्रात मंत्री होते आणि आम्ही आमच्या द्राक्ष बागायतदार संघाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मान्यता मिळवण्याकरता आम्ही त्यांच्याकडे जात होतो. ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की JMRTला 2 जागा आम्हाला शास्त्रज्ञांनी सुचवल्या. एक म्हणजे इंदोरची जागा आणि एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील तुमच्या जुन्नर तालुक्यातील जागा. आणि या ठिकाणी निर्मळ असं आकाश आहे आणि इथून आकाशगंगा काय काय ग्रह यांचं सगळं बघता येईल आम्हाला. आणि म्हणून आम्ही जुन्नर निवडलं. त्याच्यानंतर आम्हाला थोड्याशा आशा पल्लवित झाल्या की आपल्याकडे काहीतरी असा मोठा उद्योग येईल की ज्याच्यामुळं आपल्याकडल्या लोकांना नोकऱ्या लागतील, या भावनेत आम्ही होतो. जसं आर्वीला, जुन्नर तालुक्यातील आर्वी इथं विदेश संचार आलं. विदेश संचार आल्यानंतर आम्हाला वाटलं खूप चांगलं मिळालं आपल्याला स्टेशन, आपल्या लोकांची प्रगतीची दिशा आली. पण काय आम्ही पाहिलं तिथं काय तंत्रज्ञानाच्या पलीकडे कोण नाही. झाडू मारणारे आणि ते मारणारे काय 2-4 लोक असले की संपलं त्यांचं. म्हणजे आम्हाला त्याच्यापासून काही फायदा रोजगार म्हणून झाला नाही. कदाचित त्यांची बाजारपेठ आर्वीचे नारायणगावला आले, नारायणगावच्या दुकानदारी थोडीफार वाढली, JMRT वाढली, याच्या पलीकडे काय फार मोठा फायदा झाला असं नाही. त्यांनी आल्या काय सुरू केलं की म्हणाले बिल्डिंग अजिबात करायचं नाही, इथं तुमचे छोटे छोटे जे बिल्डिंगचे वर्कशॉप आहेत ते बंद करा. आज सर्रास चालू आहे बिल्डिंग. आज त्यांच्या कुठं ग्रह ताऱ्यांच्या निरीक्षणाला त्याचे बिल्डिंगचे स्पार्क उडतायत आणि ते बंद पडतंय. आज नारायणगाव परिसरामध्ये 3 मजली 4 मजली बिल्डिंगी झाल्या. बिल्डिंगच्या वरच्या टॉपला कोण काही दरवाजे बसवतो, कोण बिल्डिंग करते, काय करतं, त्याचा काय फायदा, त्याचं काय त्यांना नुकसान झालं. त्यांनी त्यावेळेला फतवा काढला, काय नाही म्हणे ना तुमच्या परिसरात मोबाईल फोन चालणारच नाही. आम्ही लोक रडकुंडी आलो, सारी दुनिया मोबाईल वापरते, आम्हाला काहीच नाही, आम्हाला काहीच सेवा नाही. घाबरवलं जाते कुठं. मग आम्ही ज्या वेळेला लोकांनी त्यांच्या पुढे आंदोलन वादा झालं, जाऊन भेटलो, शिष्टमंडळी नेली, म्हणले एवढ्या फ्रिक्वेन्सीला तुमचे मोबाईल चालतील, आमचं चालतं. आज टावर तरी रेल्वेच्या वरच्या वरची वायरपेक्षा तर उंचच आहेत ना. मग त्याचं तुम्हाला काहीच डिस्टर्बन्स नाही. आणि तुम्हाला जर बिल्डिंगकडले स्पार्क चालतात तर जरी रेल्वेची लाईन गेली ती जास्तीत जास्त किती फूट होईल जमिनीच्या आजच्या तळापासून फार रेल्वेचा पूल झाला नद्यावरचा, किती जास्तीत जास्त 30 फूट 50 फूट सगळं स्ट्रक्चर 50 फूट. त्याच्यापेक्षा काय वाढणार आहे, कारण तुम्ही त्याला खालचं फाउंडेशन उंचवून करता, सगळं करता. मग त्याचं पेंटागॉनचं तो जाणार त्याची फ्रिक्वेन्सी आमच्या अगदी 24 तासामध्ये 7-8 ट्रेन गेल्या किंवा 10 ट्रेन गेल्या, त्याचं किती फ्रिक्शन होणार आहे. ते फ्रिक्शन तुम्ही कॅल्क्युलेट केलं का, आम्हाला दाखवा ना तुम्ही. त्याच्यामुळे मॅग्नेटिक एनर्जी किती तयार झाली आणि ती मॅग्नेटिक एनर्जी आमच्या वेव्हला किती त्रास करते. जिकडनं जे साऊंड येतात ते साऊंडला किती फ्रिक्शन करते. तुमचे जर अँटिना जे आज तुम्ही संबंध याच्यामध्ये JMRT खोडतला तिथं मेन तुमचं जे अँटिना आहे, बाकीचे तुम्ही सॅटेलाईट अँटिने बसवलेले आहेत. सॅटेलाईट अँटिने काय रेल्वे लाईनच्या सगळ्यात जवळ आहेत का? काही जिथून आमची प्रस्तावित रेल्वे लाईन त्याच्यापासून काही अंतरावर आहेत. आणि तुमच्या जी दिशा आहे, तुम्हाला जसे ग्रहमानाचं हे तारे येतात त्याच्याप्रमाणे तुम्ही फिरवता, ती अशी काही जमिनीकडे येत नाही, त्याची वरच असते. फक्त तुम्ही ज्या वेळेला त्याचं सर्व्हिसिंग करता त्यावेळेला त्याचा त्रास होतो. त्यावेळेला तुम्ही डाऊन करता, सर्व्हिसिंग करता, परत वर जातं ते. म्हणजे या गोष्टीला सर्व्हिसिंगच्या वेळेस जेव्हा अँटेना फिरवतात तेवढाच प्रॉब्लेम असतो, तो बंद असतो. त्यावेळेला त्याच्यात तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी करता करतच नाही, तुम्ही मेंटेनन्सला खाली गेलेला असतो. मेंटेनन्सला गेलेला असतं कसं वर्किंगमध्ये असं. तुम्हाला वाणीसाहेब आठवत असेल की आपल्या इकडं विघ्नर कारखाना झाला, त्याच्यानंतर आर्वीचं विदेश संचार निगमचं केंद्र झालं. त्यावेळेला काय म्हणले, आमच्या चिमणीवरती येऊ, आमच्या अँटिनावर येऊन तुमची कार्बन बसतो, तुम्ही कार्बन अरेस्टर बसवा. कारखान्याने ॲश अरेस्टर बसवला त्यावेळेस. मग तुमचं वेळ काय कमी झालं का काय? म्हणजे तुम्ही आमच्या विकासाच्या आड काय येता.
आणि हे बुजगावणं का उभं करता आमच्या मॅग्नेटिक फील्ड तर तुम्ही फिजिक्सच्या लोकात आम्हाला समजून सांगा व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फील्ड. आम्हाला समजा उद्या कोळशावर गाडी का चालवायची नाही तर प्रदूषण आहे, प्रदूषण तर उलटं वाईट. आणि आमचं म्हणणं आहे की वादळ होतं आणि विजांचा कडकडाट होतो त्यावेळेला काय त्रास नाही होत का? ज्यावेळेला विजाचा कडकडाट होतो एवढं विजा पडतात खाली आणि त्या विजा पडतात तुमच्या प्रियाला काहीच त्रास नाही, फ्रिक्वेन्सी कट होत नाही का? काहीच होत नाही. अहो आज सांगतो वाणी साहेब, आज जमिनीवरचं मोजणी सॅटेलाईट मार्फत चालू आहे. ढगाळ वातावरण असलं तरी रडार तुम्हाला जमिनीचे कोणे दाखवतं, कोणे दाखवतंय. एवढे सॅटेलाईट पॉवरफुल आहेत आजचे. तुम्हाला ते ढगाच्या एवढ्या उंचीच्या दाटीला सुद्धा भेदून खाली येतं आणि तुमचं जात नाही का भेदून? तुम्ही सुद्धा भेदूनच घेता. तंत्रज्ञान किती पुढे गेले ना. हा तंत्रज्ञान पुढे तुमचं सुद्धा भेदूनच येतं ना सिग्नल्स. पावसाळ्यात सिग्नल यायचे बंद होतात का? येतातच. संपलं. तुम्ही तुमचं ॲस्ट्रोफिजिक्स आम्हाला समजून सांगा. तर ते दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतो की अनेक वर्ष रेल्वे होणार अनेकांनी पॉलिटिकली ते विषय मांडले, त्याला यश आलं नाही. आता जो रेल्वे मार्ग त्यांचा जे बदलायचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये काय राजकारण असेल? दोन भाग आहेत त्याच्यामधले की ती रेल्वे तिकडून नेऊन त्यांना वाटतं की त्यांच्या भागाची समृद्धी होईल. आज काय होतंय की शेवटी रेल्वे आता कुठलाही रस्ता आहे सवानी साहेब, मुंबईवरून पुण्याला जाण्याकरता पहिल्याचा साधा तो रस्ता झाला, त्याचा ऐतिहासिक सगळे संदर्भ आहेत. खंडाळ्याच्या घाटातून गेला, त्याच्यानंतर तो रस्ता मोठा झाला, त्याच्यानंतर एक्सप्रेसवे झाला, एक्सप्रेसवे नंतर आता मिसिंग लिंक झाली. रस्ता का लागतो? रेल्वे का लागते? तुमच्या प्रवासी वाहतुकीबरोबर इंडस्ट्रियल ट्रान्सपोर्ट, औद्योगिक वाहतुकीकरता खरं म्हणजे त्याच्यातनं खूप असतं. तुम्ही आता टोल नाक्यावर गेलात वाणी साहेब, 16 चाकी वाहनाला टोल वेगळा आहे, 4 चाकी वाहनाला टोल वेगळा आहे, दुचाकीला वेगळा आहे. जसं वाहनाचं पर्पज आहे त्याप्रमाणे टोल आकारणे. आता यांना वाहतूक का जास्ती आहे, यांना का टोल जास्ती आहे? तर ते इंडस्ट्रियल गुड्स वाहतात. आज आमच्या तर रेल्वेने जर वाहतूक करत राहिलो आपण तर त्या नॅचरली तुमचा रेव्हेन्यू वाढणार आहे रेल्वेचा. आमचं वेळ पण झाल्यानंतर वेळ वाचेल, व्यवसाय वेळ वाचेल, रेव्हेन्यू पण वाढेल ना, रेल्वेला मिळणार आहे ना. ते काय पॅसेंजर रेल्वे नाही आहे वाणी साहेब, गुड माल वाहतूक रेल्वे, माल वाहतुकीवर रेल्वे. आणि माल वाहतूक आपल्या भागातून जेवढी होऊ शकेल तो डायव्हर्ट भागातून गेल्यानंतर वाहतूक होणार नाही. आज शिक्रापूर MIDC आहे, चाकण MIDC आहे, पिंपरी चिंचवड MIDC, भोसरी MIDC आहे, तळेगाव MIDC, किती MIDC आहे. तुम्हाला तिथे जर त्याला रॅक लावला चाकणला, सगळं त्याच्यावर कंटेनर जातील ना भरून. लांबपर्यंत त्याला ज्यांना दिल्लीपर्यंत जायचं, लांब जायचं ते जातील वाया नाशिक. म्हणजे रॅक जातात ना, ते रॅकला खूप मोठी सिस्टीम आहे. पुढची बाजारपेठ पण उपलब्ध होईल. त्यांना उपलब्ध होणार ना. आज इंडस्ट्रियल गुडला बाजारपेठा लागतात, शेतमालाला बाजारपेठ लागतात. आमच्याकडे तयार होणारा कांदा आहे, आमचे टोमॅटो आहेत, आमच्या भागात होणारा भाजीपाला आहे, तो लांबपर्यंत जाईल. आमच्याकडे ऑफ सीझनचा आम्हाला फायदा मिळेल. तिकडं ज्यावेळेला पिकत नाही त्यावेळेला आम्हाला पैसे मिळतील. आमच्या सगळ्या शेतमालाच्या आणि आमची हे होईल, प्रगती होईल. आम्हाला सुद्धा पुण्यात आज कंजेशन झालं आहे, खूप वाढले. पुण्यामध्ये जे दाटी झाली ती दाटी करायला सबर्ब तयार होईल. हे जसं मुंबईत उपनगरं झाली, उपनगरं काय झाली तर रेल्वेने झाली. तुम्ही जर पाहिलं वाणी साहेब, मुंबईतलं उपनगरं जर पाहिले, अंधेरी स्टेशनच्या जवळपास लोक राहतात, बोरिवलीला राहतात, मालाडला राहतात, दादरला राहतात, ठाण्याला राहतात. आपण लांबचं घेऊ थोडं, मुलुंडला राहतात. रेल्वेला आली म्हणून गेले लोक. मुंबईतल्या गर्दी गेली. आज वाशीला माणसं का गेली? रेल्वे आहे. मुंबईला हार्बर लाईन आहे, बंदरावरून जाणारी हार्बर लाईन आहे, म्हणून मुंबई विस्तारली, मुंबई बाहेर गेली, पनवेलपर्यंत गेली मुंबई, पनवेलपर्यंत लाईन गेली. तसं आमच्या भागामध्ये लोकांना येण्या राहण्याची सुविधा होईल आणि ह्या गोष्टी आम्हाला मिळतील. आम्हाला एअरपोर्ट नाही मिळाला, आम्हाला का तर एअरफोर्सचं, हवाई दलाचं हे इकडलं संचार केंद्र असल्यामुळे त्याने आम्हाला मंजूर केला नाही. तो गेला पुरंदर तालुक्यात. आमचं काय म्हणणं नाही, ते आमचेच बंधू आहेत, आमचेच भाऊ आहेत.
त्यांचाही विकास पण झाला पाहिजे, आमचा जसा व्हायला पाहिजे तसाही त्यांचा झाला पाहिजे. पण रेल्वे एक आमचं साधन आहे विकासाचं, आणि ते साधन आमच्यापासून हिरावलं जाऊ नये हे आम्हाला 100% वाटतं. आम्हाला आमच्या या साई तालुक्याचा, शिरूरपासून सगळ्या तालुक्यांचा विकास केंद्र ही रेल्वे आहे. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी या रेल्वेचा किती उपयोग होईल? शाळकरी मुलांकरता आज काय झालं, पुण्यात कॉलेजेस आहेत, उच्च शिक्षण पुण्यात आहे. उच्च शिक्षण घेण्याकरता मुलांना तिथं राहावं लागतं, हॉस्टेलचा खर्च आहे. आज हॉस्टेलचा खर्च पालकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आज 7-8-10 हजार रुपये मुलाला प्रतिवर्ष महिन्याला खर्च आहे. आज तुम्ही करा, 10 महिने जरी मुलगा राहिला, आपण 2 महिने सुट्टीचे सोडले, 10 महिने मुलगा राहिला, 10 महिन्याचे किती झाले? लाखभर रुपये झाले. लाखभर रुपये शेतकरी किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला काय परवडणार? तो इथून गेला, रेल्वेचा पास मिळतो, रेल्वे रोज जाऊन येऊन करेल. रोज जाऊन येऊन करू शकतो. काय त्याला जायला, सकाळी लवकर ट्रेन पकडली, गेला, परत संध्याकाळी परत आला. आमच्याकडले काय व्यापारी वर्ग आहे, त्यांना मुंबईत जाऊन, पुण्याला जाऊन विशेषतः काही खरेदी करावी लागते, काय कामं असतात ते जातील. सर्वसामान्य माणसं पण जातील. लग्न कार्यालयाला तर रस्त्यावरचं वाहतुकीचं लोड कमी होईल. आज 4 चाकी गाड्यांचं वाहतूक किती आहे. आज आपण पुण्यात जायचं, चाकणला फार कंजेशन होतं, लोक इथं गाड्या ठेवतील आणि जातील. त्यांना काय अडचण येणार? काहीच नाही अडचण येणार. आज त्यांचं चालेल चाकणपर्यंत ती मेट्रो आणायची. आम्ही इथून रेल्वेने गेलो, चाकणला उतरलो, बसलो, मेट्रोत गेलो, म्हणजे आम्हाला तरी सोयीचंच आहे ना. म्हणजे विकास हा दळणवळणाच्या साधनात होतो. दळणवळण सोयीचं पाहिजे. रेल्वेसारखं सर्वसामान्यपणे स्वस्त आहे. मेट्रो तरी काय आहे, तिचीच बहीण आहे ना, रेल्वेचीच बहीण मेट्रो. मेट्रोने किती वाहतूक सुरळीत झाली मुंबईत, पुण्यात. आज संबंध नागपूर असेल, मुंबई असेल, आपल्या महाराष्ट्रातली सगळी स्टेशनं तिथं मेट्रो झाल्या, फ्लायओव्हर झाले. फ्लायओव्हर काय झाले? याच्याकरता दळणवळण जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत विकास होत नाही. आणि दळणवळण वाढलं पाहिजे. आणि राजकारण सोडून हाच विकासाचा केंद्रबिंदू हा आपला येणारी पिढी आहे, हे एक लक्षात ठेवा. आज विद्यार्थीमध्ये अनरेस्ट आहे, शिक्षणाबद्दल आहे, नोकरीबद्दल आहे, सगळ्याबद्दल आहे. तुम्हाला विस्तार करायचा असेल, त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळून द्यायच्या असतील, परदेशातली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आणायची असेल, परकीय गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो, ती गुंतवणूक किंवा सरकारला काही गुंतवणूक करणार किंवा खाजगी कारखान्यावाल्यांना काही गुंतवणूक करायचं, हे गुंतवणूक करण्याकरता दळणवळण सोयी असल्याशिवाय कोणीही गुंतवणूक करत नाही. 4 गोष्टी आहेत: दळणवळण आहे का, पाणी आहे का, वीज आहे का, आणि कुशल कामगार आहेत का. ह्या गोष्टी, कुशल कामगार म्हणजे तुमचे फार आर्टिफिशियल AI वर जाणणारे सुद्धा लोक आहेत का, हे ज्या वेळेला कंपनीला कळतं तर कंपनी नव्याने तिथे इन्व्हेस्टमेंट करते. प्रामुख्याने दळणवळण झालं तर लोक येऊ शकतील. आणि त्याच्याकरता म्हणून आपण कुठलंही राजकारण न करता, की कुठलाही आपला हा परिसर सुद्धा एक समृद्ध परिसर व्हावा. देशामध्ये शेवटी सगळे प्रदेश स्वतःच्या ताकदीवर आणि मेरिटवरती समृद्ध व्हायला पाहिजे. आमच्या लोकांचं मेरिट आहे, आमच्या मेरिटप्रमाणे आम्हाला रेल्वे झाल्याशिवाय आमची समृद्धी होणार नाही. त्यामुळे राजकारण हे आपण सगळ्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे. मनुष्य हा केंद्रबिंदू मानला पाहिजे आणि विकास केला पाहिजे. आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतलेला आहे. 9 तारखेला ह्या रूटवर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का, आणि शेतकरी वर्गाला काय आवाहन कराल? आम्ही निश्चितपणे त्याच्यात सहभागी होईल. माझं काही पूर्वनियोजित दौरा आहे काश्मीरचा, व तिथल्या विद्यापीठामध्ये मला बोलवलेलं आहे. ते पत्रही माझ्याकडे आलेलं आहे विद्यापीठाचं. परंतु सर्वसामान्य माणसं पोटतिडकीने त्याच्यामध्ये भाग घेतील. कारण काय आहे की हा विकास आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि आमची पिढी, आमच्या पिढीच्या नंतरची पिढी, त्याचा आपण विचार करतो की जी आज 20वीतली मुलं आहेत, 15 ते 20 या वयोगटातले, ह्या मुलांना शेवटी त्यांच्या जीवनात प्रगती मिळवायची आहे. आणि ती प्रगती करण्याकरता म्हणून आपल्याला निश्चितपणे सगळ्यांनी या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभाग घेऊन, हा पक्षातीत कार्यक्रम आहे, कुठल्या पक्षाचा झेंडा नाही, ना कोणाचं वैयक्तिक त्याच्यात हे वैयक्तिक ज्याला आपण क्रेडिट नाही, अशा हा खरं संघर्ष आहे. आपण सगळेजण मिळून जर भांडलो
तर आपले खासदार त्याच्याकरता प्रयत्न करतातच. काही वेळेला त्यांनी तो मुद्दा मांडला, परंतु त्यांच्या आवाजात आपण आवाज मिळवला पाहिजे. आणि खासदारांचं जे दिल्लीत काम आहे किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत यांनी दिल्लीत आवाज उठवला पाहिजे. आणि दिल्लीत आवाज उठवून आपल्या सगळ्यांच्या करता, समृद्धीकरता, विकासाकरता आणि पुढच्या येणाऱ्या भावी पिढीकरता, भावी पिढी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्या भावी पिढीकरता आपण काम केलं पाहिजे. तसं धरण होतं, धरणामध्ये माणसं जे जमिनी जातात, घरं बुडतात, परंतु पुढच्या पिढीचं कल्याण होतं म्हणून धरणं होतात, रस्ते होतात. तसं तर रेल्वे मार्ग झाला तर पुढची पिढी समृद्ध आणि बलशाली भारत होणार आहे. हे पक्क ठेवा. आमचा परिसर हा बलवान भारत करण्याकरता म्हणून आम्ही संघर्ष करतोय आणि या संघर्षाला निश्चितच केंद्र सरकार प्रतिसाद देऊन आमच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये हातभार लावतील असं वाटतं. जंतर मंतरला जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने यश आलं, अशाच पद्धतीनं या रूटवरच्या सगळ्या लोकांनी जर आंदोलन केलं, आक्रोश केला तर केंद्र सरकारला जाग येईल. आज निश्चितपणे की तुम्ही विधायक मार्गाने आणि योग्य पद्धतीने जर रचनात्मक कार्य करत असाल तर कुठलंही सरकार असो त्याला तुमचा आवाज ऐकावाच लागतो. आवाज ऐकावाच लागतो आणि तुम्हाला यश मिळतंच. जंतर मंतरवर तो आवाज होता म्हणून त्यांना जे पाहिजे होतं त्या गोष्टी घडल्या आणि सरकारने पण मान्य केलं की कायद्यात असलेल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून नव्याने कायदा आणावा लागला आणि संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. एकही हेच बळ आहे. पुणे नाशिक रेल्वे झालं तर या भागाचा विकास होईल, पुढच्या पिढ्या घडतील. विकास करायचा असेल तर दळणवळण महत्त्वाचं आहे आणि हे दळणवळणाचा विषय मार्गी लावायचा असेल तर याच्यामध्ये कुठलंही राजकारण करता कामा नाही. जी आपली GMRT आहे त्याचं बुजगाव करण्यात काही अर्थ नाही. कणखरपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने अराजकीय आंदोलन 9 ऑगस्टला जे होणार आहे त्या आंदोलनामध्ये मी पण सहभागी होतोय, तुम्ही पण सहभागी व्हा, अशा प्रकारचं आव्हान तात्यांनी केलेलं आहे. आता त्यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे कदाचित ते त्या दिवशी नसतील, परंतु त्या आंदोलनामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी बांधवांनो, नोकर वर्ग असेल, शाळकरी विद्यार्थी असतील, सगळ्यांनी, उद्योग व्यवसायातील माणसं असेल, या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. हे आंदोलन कोणाच्याही स्वार्थासाठी, व्यक्तिगत फायद्यासाठी, पॉलिटिकली नाही. आज आपण जर याच्यात उतरलो तर निश्चित हा रेल्वे मार्ग होईल. रेल्वे मार्ग जर झाला तर या भागाचा विकास निश्चित होईल. सगळेजण सहभागी व्हा असंच आवाहन. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वलवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.